Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. 8th स्टँडर्डचा नवीन लेसन आहे की ज्या लेसनचं नाव आहे हेल्थ अँड डिसीजेस. आपण हा स्टार्ट केलेला आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार, त्यांचे सिम्पटम्स काय आहे, आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय घेतलं पाहिजे हे छानपैकी समजून घेतोय. तर याच्यामध्ये आपण इन्फेक्टिव्ह डिसीजेसचा आतापर्यंत अभ्यास केला की इन्फेक्शनमुळे कुठले कुठले आजार होतात. मग याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये जाणून घेतलं डेंग्यू या आजाराविषयी, स्वाइन फ्लू, त्यानंतर एड्स हा आजार आणि चौथा बघितला रेबीज. या 4 आजारांविषयी आपण डिटेलमध्ये जाणून घेतलं अगोदरच्या व्हिडिओमध्ये. ज्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करा आणि या सगळ्या इन्फेक्शियस डिसीजेसची डिटेलमध्ये नोट्स तुमच्या नोटबुकमध्ये लिहा. त्यानंतर आज आपण स्टार्ट करणार आहोत नॉन इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे असंसर्गजन्य आजार की जे आपल्याला संसर्गामुळे होत नाही. मग कशामुळे होतात? मग आपण पहिले डेफिनेशन समजून घ्या. व्हॉट इज मीन बाय नॉन इन्फेक्शियस डिसीज? द डिसीज विच डू नॉट ऑकर थ्रू द इन्फेक्शन और डायरेक्ट बॉडी कॉन्टॅक्ट इज कॉल्ड ॲज द नॉन इन्फेक्शियस डिसीज की जे डायरेक्ट संसर्गामुळे होत नाही. समजा कॅन्सर सारखा आजार आहे तर तुम्ही त्या कॅन्सर पेशंट शेजारी किती वेळ जाऊन बसा, तुम्हाला कॅन्सर होणार नाहीये. किंवा साधी गोष्ट आहे डायबिटीज सारखा आजार आहे, तुम्ही डायबिटीज पेशंट जवळ सकाळ संध्याकाळ बसा, त्याच्याशी गप्पा मारा तर तुम्हाला डायबिटीज होणार नाहीये. सो ह्यासारखे काही जे आजार आहे की जे इन्फेक्शनमुळे होत नाही. फॉर एक्झाम्पल तो आपण बघितलं रेबीज हा इन्फेक्शनमुळे होईल, टीबी हा इन्फेक्शनमुळे होईल. टीबीच्या पेशंटची थुंकी जी आहे ती जर आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर आपल्याला टीबी आजार होणार आहे किंवा हेपेटायटिस होणार आहे. हे सगळे इन्फेक्शियस डिसीज आहे. पण काही जे आजार आहेत ते इन्फेक्शनने होत नाही, ते खूप मेजर आजार असतात. ह्या आजारांविषयी शिकून घ्यायचं आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. आय थिंक तुम्हाला डेफिनेशन क्लिअर झाली असेल. ही डेफिनेशन तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहा. डिसीज विच डू नॉट ऑकर ड्यू टू द इन्फेक्शन और डायरेक्ट बॉडी कॉन्टॅक्ट इज कॉल्ड ॲज द नॉन इन्फेक्शियस डिसीज. मग नॉन इन्फेक्शियस डिसीजमध्ये पहिला जो आजार आपल्याला समजून घ्यायचा आहे कॅन्सर, की खूप डेंजर आजार आहे. आजकाल कॅन्सरचं प्रमाण तर खूप जास्त वाढलेलं आहे. कॅन्सरने मृत्यूचं प्रमाण पण वाढलेलं आहे. सो हा कॅन्सर खूप डेंजर आजार आहे. पण या कॅन्सरविषयी आपल्याला माहिती पाहिजे. इन केस भविष्यामध्ये जर तुमच्या आसपास शेजारी किंवा कोणालाही कॅन्सर झाला तर त्याचे सिम्पटम्स तुम्हाला माहिती पाहिजे. मग आपण काळजी घेऊ शकतो की आपल्या पण बॉडीमध्ये कोणाला कधी कोणता आजार होईल काही सांगता येत नाही. कोरोना येईल असं कोणाला वाटलं होतं का? कोरोनामुळे एवढ्यांचा मृत्यू होईल असं वाटलं होतं का? नाही. त्याच्यामुळे कुठलाही आजार कधीही कोणाला होऊ शकतो. त्याच्यामुळे आपण हे आपल्या फॅमिली मेंबर्सला पण हे जे सिम्पटम्स आहे ते समजावून सांगितले पाहिजे. सो व्हॉट इज कॅन्सर? कॅन्सर म्हणतो आपण नक्की, पण कॅन्सर नक्की काय आहे समजून घेऊया. द अनकंट्रोल ॲबनॉर्मल सेल ग्रोथ इज कॉल्ड ॲज अ कॅन्सर. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये कधी कधी अनकंट्रोल म्हणजे कंट्रोलमध्ये राहत नाही, ॲबनॉर्मल जी सेल्स आहेत त्या सेल्सची अचानक वाढ होते आणि तिथे ट्यूमर गाठ तयार होते आणि त्या गाठेला आपण काय म्हणत असतो? कॅन्सरची गाठ किंवा मॅलिग्नंट ट्यूमर म्हणत असतो. ओके. सो ग्रुप अँड लंप ऑफ कॅन्सरस सेल इज कॉल्ड ॲज द मॅलिग्नंट ट्यूमर. हा जो ट्यूमर आहे, ही जी गाठ आहे ती आपल्याला कुठेही होऊ शकते. कोणाला मेंदूमध्ये कॅन्सरची गाठ होऊ शकते. इट इज इन द ब्रेन ट्यूमर होऊ शकतो काहींना. समटाइम्स इट इज इन द लंग्स. आपल्या लंग्समध्ये फुफ्फुसांमध्ये ही गाठ होऊ शकते. समटाइम्स इन द ब्रेस्ट, छातीमध्ये ब्रेस्ट कॅन्सर असतो, छातीचा कॅन्सर सुद्धा होत असतो. देन युटेरस, गर्भाशयाचा कॅन्सर होऊ शकतो. देन ब्लड कॅन्सर इज देअर, रक्तामध्ये रक्ताचा सुद्धा कॅन्सर होत असतो. बोन मॅरो, या सगळ्यांपैकी स्टमकचा कॅन्सर होऊ शकतो. माउथ कॅन्सर, तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये तंबाखू आणि गुटखा खाणार असाल तर तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये ते चित्र दिलेलं आहे, किती डेंजर आहे बघायला. बघा इतकं डेंजर वाटतं. तर माउथ कॅन्सर सुद्धा आपल्याला होऊ शकतो. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे कॅन्सरचे वेगवेगळे टाईप्स आहेत. छानपैकी समजून घेऊया. आता हा कुठल्या कारणांमुळे कॅन्सर होतो? आजकाल कॅन्सरचं प्रमाण वाढलंय तर ह्याच गोष्टींमुळे. मग कशामुळे? सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे कन्झम्पशन ऑफ टोबॅको. जो व्यक्ती जास्त तंबाखू खातो त्याच्यामध्ये निकोटीन नावाचं द्रव्य असतं, निकोटीन नावाचा पदार्थ असतो, त्याच्यामुळे आपल्याला कॅन्सर होतो. म्हणून तंबाखूच्या पुडीवरती पण होऊ शकतो. इट इज कॅन्सरस, याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. तुम्ही खाऊ नका तरी काही लोक तंबाखू हे खातात. सो कन्झम्पशन ऑफ टोबॅको इज द मोस्ट इम्पॉर्टंट रिझन फॉर कॉझिंग द कॅन्सर. कॅन्सर हा तंबाखू खाल्यामुळे होत असतो, तोंडाचा कॅन्सर होत असतो. देन नेक्स्ट वन इज अ कन्झम्पशन गुटखा मोठ्या प्रमाणामध्ये खाल्ला तरी कॅन्सर होत असतो तोंडाचा. स्मोकिंग,
सिगारेट पित असतात, काही जण धूर सोडतात, तर त्यांचे जे लंग्स आहेत त्या लंग्सवरती पूर्ण जो कार्बन आहे तो जाऊन साचतो. तुम्ही ती ॲड, एक आपली शासनाची ॲड आहे, ती ॲड पण बघितलं असेल की स्मोकिंग केल्यामुळे आपल्या लंग्सवरती किती बॅड इफेक्ट होत असतो, तरी काही लोक स्मोकिंग करत असतात. या स्मोकिंगमुळे सुद्धा कॅन्सर होत असतो. नेक्स्ट वन इज अल्कोहोलिझम. काही लोक खूप दारू पितात, अल्कोहोलचं सेवन करत असतात, त्याच्यामुळे पण काय होत असतो, कॅन्सर होत असतो. देन फायबर कंटेंट लाईक फ्रूट्स अँड व्हेजीज लेस. तुमच्या जेवणामध्ये, तुमच्या आहारामध्ये फळं आणि पालेभाज्यांचं प्रमाण अतिशय कमी असेल की ज्याच्यामध्ये फायब्रस सबस्टन्स असतात की जे आपल्या बॉडीसाठी खूप इम्पॉर्टंट असतात, हे पदार्थ जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेतले नाही, फास्ट फूड खात राहिलं, सारखं एक्सेसिव्ह फास्ट फूड, पिझ्झा, बर्गर, बाहेरच्या वस्तू खात राहिल्या, तर त्याच्यामुळे सुद्धा आजकाल जास्तीत जास्त कॅन्सरचं प्रमाण हे वाढलेलं आहे ड्यू टू द फास्ट फूड अँड नॉट टेकिंग द होममेड फूड. सो ऑल दीज आर द major reason for causing the cancer, that is consumption of tobacco, gutkha, smoking, alcoholism, not using fruits and vegetable in the diet, using the fast food, junk food, all these are the reasons for causing the cancer. अशा पद्धतीने कॅन्सर ह्या सगळ्या कारणांमुळे होत असतो. त्यानंतर आपल्याला बघायचे आहे सिम्पटम्स. जर कॅन्सर झाला एखाद्या व्यक्तीला तर त्याच्या शरीरामध्ये काय बदल होत असतात, काय सिम्पटम्स होत असतात, काय सिम्पटम्स बघायला मिळत असतात, ते आपण छानपैकी इथे जाणून घेऊया. मोस्ट इम्पॉर्टंट फर्स्ट सिम्पटम इज अ क्रोनिक कफ. दीर्घकाळ त्या व्यक्तीला नेहमी खोकला येत असतो. 2 आठवडे, 3 आठवडे, 4 आठवडे, कधी कधी 12 आठवड्यापर्यंत सुद्धा त्या व्यक्तीला खोकला येत असतो. हे मेजर सिम्पटम आहे कॅन्सरचं, क्रोनिक कफ. मग तुम्हाला अशा पद्धतीने खोकला हा 2 आठवड्यापेक्षा जास्त गेला तर तुम्ही लगेचच डॉक्टरांकडे जाऊन चेक केलं पाहिजे. तुमचं जे स्पाईट आहे ते चेक केलं पाहिजे की नक्की आपल्याला होतं काय आहे. देन हॉर्स व्हॉइस. त्या व्यक्तीचा जो आवाज आहे असा हॉर्ससारखा, घोड्याचा आवाज कसा घोगरा असतो त्या पद्धतीने ज्या व्यक्तीला कॅन्सर होतो त्याचा हॉर्स लाईक व्हॉइस, त्याचा जो आवाज आहे तो घोड्यासारखा घोगरा येत असतो. डिफिकल्ट इन सॉल्विंग. त्याला स्वॅल्विंग म्हणजे कुठलाही पदार्थ खाल्ला तर त्याला गिळायला खूप त्रास होत असतो, पाणी गिळायला त्रास होत असतो, जेवण करायला, कुठलाही अन्न पदार्थ खायला स्वॅल्विंगला काय होत असतो, त्रास होत असतो. सो दिस इज अ मेन सिम्पटम ऑफ दिस कॅन्सर. इनक्युरेबल स्केअर्स अँड पॅचेस ऑन दी बॉडी. पूर्ण बॉडीवरती त्याच्या अशा जखमा होतात की ज्या लवकर बऱ्या होत नाही. सगळीकडे असे चट्टे येत असतात, जखमा होत असतात की ज्या लवकर बरं होत नाही. आणि ब्रेस्ट कॅन्सरच्या बाबतीत छातीमध्ये काय होत असतात, अशा जाड जाड गाठी होत असतात की ज्या गाठी ज्या लवकर बऱ्या होत नाही, अशा ज्या कडक अशा गाठी छातीमध्ये होत असतात. मग असं जर कधी आढळलं तर आपण डायरेक्ट डॉक्टरला भेटलं पाहिजे की ही कॅन्सरची गाठ असू शकते का. देन अनएक्सप्लेन्ड लॉस ऑफ वेट, लॉस ऑफ ॲपेटाईट. म्हणजे त्या व्यक्तीचं वजन हे अचानक खूप कमी होऊन जात असतं. 100 किंवा 80 किलो वजनाचा व्यक्ती त्याचं वजन 40-50 किलो होऊन जात असतो. त्याला भूक लागत नाही. सो ऑल दीज आर द सिम्पटम ऑफ this cancer. Chronic cough, hoarse voice, then scares, lumps in breasts, then lot of loss in weight, loss in appetite, all these are the symptoms. मग असं म्हणतात की कॅन्सरवरती आतापर्यंत कुठलाही इलाज नाही, कॅन्सर झाला की व्यक्ती मरणार हे फिक्स आहे. पण आजकाल सगळ्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज निघाल्या आहे, मॉडर्न टेक्निक्स निघाला आहे. सो मॉडर्न डायग्नॉस्टिक अँड ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर आपल्याला इथे बघायचं आहे. मग कुठल्या ट्रीटमेंट आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. एक विद्यार्थी म्हणून आपल्याला हे सगळं, जर एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाला असेल तर तुम्ही त्याला सजेस्ट करू शकतात. ॲक्च्युली तो लगेच हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट करणार आहे, पण असे काही लक्षणं दिसले तर नक्की तुम्ही त्याच्यावरती नक्की विचार करू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं आहे CT स्कॅन करतात. ज्या व्यक्तीला कॅन्सर झाला त्याचं पहिले CT स्कॅन करत असतात, MRI स्कॅन करत असतात, हे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर मॅमोग्राफिक स्कॅन करत असतात, बायोप्सी करत असतात. बायोप्सी एक ट्रीटमेंट आहे, ती सुद्धा त्याच्यासाठी कॅन्सर आहे की नाही हे डायग्नोज करण्यासाठी ह्या सगळ्या ट्रीटमेंट यूज करत असतात. नाव वी हॅव टू सी द कन्व्हेन्शनल मेथड. मग आता ज्या व्यक्तीला कॅन्सर झालेला आहे अशा व्यक्तींसाठी वेगवेगळ्या थेरपी यूज करत असतात. सगळ्यात महत्त्वाचं किमोथेरपी. किमोने बघा तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी व्हिडिओज वगैरे बघितलं असेल की ज्या व्यक्तीला कॅन्सर झाला त्याचे पूर्ण केस जे आहे ते केस पूर्ण गळून जात असतात, केस बिलकुल शरीरात नाही. मग
किमोथेरपी देत असतात. त्या किमोमुळे काय होत असतं, त्या व्यक्तीचे केस वगैरे जे आहे ते पूर्ण गळून जात असतात. रॅडिएशन थेरपी त्या व्यक्तीला देत असतं. सर्जरी करत असतात. मॉडर्न जी टेक्निक्स आहेत त्या मॉडर्न टेक्निक्समध्ये सर्जरी करत असतात. लाईक रोबोटिक सर्जरी इज देअर, लॅप्रोस्कोपिक सर्जरी इज देअर. रोबोटिक सर्जरी आजकाल नवीन निघाली आहे. ही सर्जरी सुद्धा ज्या कॅन्सर झालेला आहे अशा पेशंटच्या बाबतीत करत असतात. त्यानंतर लॅप्रोस्कोपिक म्हणजे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून सुद्धा ती जी कॅन्सरची गाठ आहे ती बॉडीमधून काढून टाकत असतात. सो अशा पद्धतीने ह्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट आहे कॅन्सरवरती. मग हा कॅन्सर की जो जीवघेणा आजार आहे तो आपल्या शरीरामध्ये येऊच नको आणि आपल्याला होऊच नाही म्हणून आपण काय केलं पाहिजे. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. आपल्याला हा आजार होऊच नाही म्हणून काय केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, अवॉइड ॲडिक्शन ऑफ टोबॅको, चिविंग ऑफ टोबॅको, स्मोकिंग, अल्कोहोलिझम. दारू प्यायला नाही पाहिजे, स्मोकिंग करायला नाही पाहिजे, तंबाखू खायला नाही पाहिजे, गुटखा खायला नाही पाहिजे. ह्या व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवलं पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवलं पाहिजे की आपण याच्यामुळे कॅन्सरपासून दूर राहू शकतो. नेक्स्ट वन इज फिजिकल एक्सरसाइज, मोस्ट इम्पॉर्टंट. ज्या व्यक्तीला कॅन्सर झाला तो फिजिकल एक्सरसाइज करू शकतो विथ अ मॉडर्न ट्रीटमेंट. ह्या ज्या नवीन नवीन टेक्निक निघालेल्या आहे, लेप्रोस्कोपिक निघाला आहे, किमोथेरपी निघाले आहे, मॉडर्न ट्रीटमेंट सोबत पॉझिटिव्ह विचारांसह तो व्यक्ती फिजिकल एक्सरसाइज करू शकतो आणि स्वतःला फिट अँड फाईन ठेवू शकतो. देन नेक्स्ट वन इज अ कंट्रोल डाएट, बॅलन्स डाएट हेल्प्स टू प्रिव्हेंट फ्रॉम द कॅन्सर. आपला जो अगदी छान आपली जर आहार संतुलित असेल, व्हेजिटेबल्स, फ्रूट जास्तीत जास्त प्रमाणात आपण आपल्या आहारामध्ये घेतलं पाहिजे. आपण शाकाहारी जास्तीत जास्त ज्या भाज्या फळं जास्तीत जास्त खाल्ल्या पाहिजे. दुधाचं कन्झम्पशन केलं पाहिजे. म्हणजे प्रॉपर बॅलन्स डाएट घेतलं पाहिजे. फास्ट फूड अवॉइड केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर आपण पाळल्या तर आपण कॅन्सरपासून स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करू शकतात. सो ऑल दीज डिटेल थिंग्स अबाउट कॅन्सर. सो कॅन्सर काय आहे, कॅन्सरपासून स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण कसं केलं पाहिजे, हे सगळं डिटेलमध्ये आज तुम्हाला क्लिअर झालं असेल.